डोंबिवली MIDCमध्ये भीषण स्फोट, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल। डोंबिवली MIDCमध्ये मोठा स्फोट झाल्याचे समोर आले आहे। या स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत। हा स्फोट नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही, पण बॉयलरचा स्फोट झाल्याची संशय व्यक्त केला जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार डोंबिवली MIDC फेज 2 मध्ये हा स्फोट झाल्याचे समजत आहे। आज दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला। या स्फोटामुळे आजूबाजूच्या परिसरात मोठा हादरा बसला आहे। या स्फोटात अनेक नागरिक जखमी झाल्याची माहिती आहे। जखमींना एम्स रुग्णालयात हलवण्यात आले आहेत। नेमका स्फोट कशामुळे झाला याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही, परंतु बॉयलरचा स्फोट झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। आग इतर कंपन्यांमध्ये पसरली आहे। हा स्फोट इतका भीषण होता की MIDCच्या बाजूला असलेल्या नागरिकांच्या घराच्या काचा फुटल्या। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत। या आगीच्या घटनेचे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। महामुंबई चॅनलसाठी सीताराम कळंबे, डोंबिवली। मटा 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 ये साइड का तो मंडप में जाएगा।